नमस्कार, आपण पाहत आहोत अशोक वार्ता न्यूज लाईन मराठी। जळगावात 1.86 कोटीचा 930 किलो गांजा नष्ट। जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली। जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधातील मोहिमेला गती देत पोलिसांनी जप्त करण्यात आलेला सुमारे 1,86,16,400 रुपये किमतीचा 930.82 किलो गांजा सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट केला। हा गांजा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 8 गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल होता। सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या मान्यतेने ही कारवाई करण्यात आली। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केंद्रीय मुद्देमाल कक्षातून जप्त अंमली पदार्थ ताब्यात घेतले। त्यानंतर जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या परिसरामागील मोकळ्या जागेत खड्डा खोदून पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल अशा पद्धतीने संपूर्ण गांजा नष्ट करण्यात आला। या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले। यावेळी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीचे सदस्य, पोलीस अधिकारी तसेच कृषी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने कठोर पावले उचलत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 8 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा जेवढा गांजा मुद्देमाल आपण जमा होता, जो सीज केला होता, तो साधारणतः 960 kg एवढा तो होता। त्याची साधारणतः 1,82,00,000च्या वर त्याची किंमत होती। तो आज आपण एक कमिटी फॉर्म करून त्याच्यामध्ये एक्साईजचे लोक असतात, तहसीलदारचे लोक असतात आणि पोलीस असतात नसतात, यांच्या आपण सर्व कमिटीने आपण तो कायदेशीर प्रक्रिया राबवून पोलीस मुख्यालय येथे आपण आज तो नाश केलेला आहे। सर, त्याचं वजन किती होतं? आधी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 960 किलो त्याचं वजन आहे आणि 1,80,00,000च्या वर त्याचा किंमत आहे साधारण। जिल्ह्यात गांजाच्या कारवाई सुरूच आहेत, काय सांगणार? आपल्याकडे एक नो टॉलरन्स आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण राबवित आहोत। तर त्या अनुषंगाने आपण बघितलं की आपण मागच्याच महिन्यामध्ये एक MDची देखील मोठी कारवाई केली। आपण गांजा कल्टिवेशन कुठे होत आहे का याच्यावर देखील अतिशय आपण वॉचफुल आहोत। आपण आता शाळा कॉलेजेसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण रेकी करत आहोत की जिथे करून आपण NDPS या कायद्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात केसेस करू शकू आणि आपल्याला भारताला NDPS पासून मुक्त कसं करू शकू।